योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली। आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची ए टू झेड सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी। चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या। आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टावर, विटा। संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महापुराचे वेळी वाया जाणारे पाणी हे दुष्काळी भागाला सोडावे म्हणून युवा नेते सुहास बाबर यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन देत उरमोडी किंवा जिहे काठापूर योजनेतून पुराचे अतिरिक्त पाणी हे राजेवाडी तलावात सोडा अशी मागणी केली। तर राष्ट्रवादीचे युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत वाया जाणारे पुराचे पाणी हे दुष्काळी भागाला द्या असे निवेदन दिले। त्यामुळे खानापूर आटपाडीतून या दोन्ही युवा नेत्यांचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत। मतदारसंघापुढे यंदाची उमेदवारी कोणाला हा प्रश्न पडला असून दोन्हीही युवा नेते महायुतीतच आहेत। सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठा निधी आणला असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार असे सांगितले आहे। तर अजितदादा पवार यांनी उमेदवारीचा शब्द दिल्यामुळेच मतदारसंघात जोरदार बांधणी करत असल्याचे वैभव पाटील म्हणत आहेत। त्यामुळे मतदारसंघात राजकीय तणाव दिसत आहे। एकदा का विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की दोन्ही बाजूकडून प्रचंड टशन दिसणार आहे। शह प्रतिशह, डाव प्रतिडाव रंगणार आहेत। पण प्रश्न पडतो तो उमेदवारीचा। सुहास भैया यांना जर महायुतीतून उमेदवारी मिळाली तर वैभव पाटील काय निर्णय घेणार याचे उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपली हक्काची विधानसभेची जागा नक्कीच हातची घालवणार नाहीत। अशा परिस्थितीत वैभव पाटील यांच्यापुढे एकतरी अपक्ष किंवा पक्ष बदलणे असे पर्याय शिल्लक राहतात। ॲडव्होकेट वैभव पाटील काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मात्र प्रचंड जोशात आहेत। एकूणच निवडणुकीची तारीख आणि उमेदवारी जाहीर झाली की खरी रंगत येणार एवढे मात्र नक्की। सध्या तरी बाबर गट उमेदवारी मिळणारच या पवित्र्यात असून पाटील गटात सध्या तरी शांतताच पाहायला मिळत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।